कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी हे बघ बघ ना, हे त्यांचं प्रोडक्ट आणि हे आपलं आहे, एकदम सेम टू सेम आहे। म्हणजे जर तू थोडं डिटेलमध्ये बघितलंस ना तरच कळेल, नाही तर नाहीच। काका आई याचं टेक्स्चर क्वालिटी सगळं सेम आहे। वहिनी मी काल याच प्रोडक्ट्स आणि कंपनीबद्दल बोलत होतो। मला असं वाटतंय आपल्या प्रोडक्टचा फॉर्म्युला कोणीतरी लीक केलं। हे ज्यांनी कोणी केलंय ना ते आपल्या नजरेतून सुटणार नाहीच। जे काय सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर येईलच। आई टेंडर ओपनिंगची वेळ झाली, आपण सगळ्यांनी आत्ता तिथे असायला हवं। आणि एकदा काय हे टेंडर आपल्याला मिळालं की मग ही फ्रॉड कंपनी कोणाची आहे ना ते आपल्याला तिथेच कळेल। आदित्य मला गुड मॉर्निंग मॅम। अरे हरीश, गुड मॉर्निंग। अभिनंदन, आता लग्नाच्या तयारीला लागा। हो मॅम। प्रीतम सर, तुम्ही बोलवलं होतं? हा चल, काम आहे तुझ्याकडे, ये चालोच, चल चल। आई तू टेन्शन घेऊ नको, याच्याबद्दल जास्ती काळजी करायची गरज नाही। हो सिट। यार तू तुला सांगू शकत नाही की मी किती खुश आहे। थँक्यू सो मच की तू आलास यार। तुझ्या असे अचानक जाण्यामुळे ना सगळे खूप डिस्टर्ब झाले होते। पारूला तर खूप वाईट वाटलं होतं, खूप सोचले तिने। मला कल्पना आहे सर। सर खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या जाण्यामागे ना कुठलाच वाईट हेतू नव्हता। मला माहीत असतं ना की पारूला इतकं सगळं सहन करावं लागेल तर मी खरंच गेलो नसतो सर। इट्स ओके, इट्स ओके, जे झालं ते झालं। आता तू परत आलास ना, याच्यात सगळ्यात जास्त आनंद मला झाला। म्हणजे काही विशेष कारण सर? अरे आहे ना, तुला आठवतंय आपल्या त्या काजळाच्या ब्रँडिंगसाठी आपण काही डोळ्यांचे फोटोज मागवले होते? हो। त्यातले जे डोळे फायनल झाले होते ना ते नेमकी कोणाचे आहेत हे कोणालाच माहित नाहीये। आणि आपला दादा आहे ना, तुझ्या डोळ्यांच्या प्रेमात आहे रे। ते डोळे कोणाचे आहेत हे सांगणारी एकमेव व्यक्ती तूच आहेस, आणि तूच सांगू शकतोस ते आता। सॉरी सर, सगळंच राहून गेलं, पण नक्की सर मी शोधून काढेन। सर एक प्रश्न विचार? अजूनही फॉर्मॅलिटीज करतोस तू? विचार, चल विचार लवकर। त्या आतमध्ये मॅडम होत्या, कोण? अनुष्का? हां, त्यांचं आणि आदित्य सरांचं लग्न ठरलंय हे आदित्य सरांना मान्य आहे का? तोच तर प्रॉब्लेम आहे ना यार हरीश। म्हणजे दादा हे सगळं आईच्या सांगण्यावरून करतो, आणि जायला आवडतं तेच दादाला आवडतं। आपण ते डोळे आहेत ना, ती एकमेव अशी गोष्ट आहे जी दादाला पर्सनली आवडली। आणि इनफॅक्ट ते डोळे आपल्या कंपनीसाठी लकी सुद्धा आहेत। आणि आता जेव्हा आपल्यासमोर एवढा मोठा कॉम्पिटिटर उभा आहे ना, तर त्या डोळ्यांच्या स्केचेसची आपल्याला गरज लागणार आहे। त्या निमित्ताने का होईना त्या डोळ्यांच्या मागे कोण मुलगी आहे हे तर कळेल आपल्याला। हो, आणि तू आत्ता जरी जाऊन बघितलंस ना तरी मी 100% सांगतो दादा डोळ्यांचेच बोलत असेल। सर मी प्रॉमिस करतो, सॉरी, ती मुलगी कोण आहे ना मी नक्की शोधून काढेन। माया, किती काम बाकी आहे? बस ओटा साफ करायचं बाकी आहे। बर। वनिता ताई, किती वेळ लागेल? 5 मिनिटं होईल ना? हो। बर। स्टाफ समोर पारूला लग्नाबद्दल कसं विचारू? काय करू कळतच नाहीये। पारू बाळा, पारू, congratulations, I'm so happy for you. पारू, मी तुला कॉंग्रॅच्युलेट करतेय। कॉंग्रॅच्युलेशन्स। ओ ऐका, तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे।
आपल्या लाडक्या पारूचं लग्न जमलंय. आता लवकरच किर्लोस्कर घरामध्ये उत्सवाला सुरुवात होईल. आपण मोठा प्रोग्राम करणार आहोत. ओके? आणि हो, तुम्ही सगळे पण सहभागी असणार आहात. अरे आता बघत काय बसलाय? पारूला कॉंग्रॅच्युलेट करा. अभिनंदन पारू. अभिनंदन पारू. बरं ठीक आहे. तुम्ही प्लीज बाहेर वेट करा. पारू तू थांब. तुम्ही पण थांबा. पारू खुश ना? ॲक्च्युली मी तुला अजून एक गुड न्यूज देणार आहे. तुझा जीव असलेली तुझ्या देवीची किर्लोस्कर कंपनी लवकरच पाण्यात बुडणार आहे. त्यांच्याहून बाप कंपनी बिझनेसमध्ये उतरली आहे आणि ते एकावर एक फ्री प्रोडक्ट्स देत आहेत, तेही कमी किमतीत. आणि हो, किर्लोस्कर कंपनीच्या प्रोडक्ट्सला तोड आहेत बरं का. त्यामुळे आता किर्लोस्कर कंपनीला भिकेला लागण्यापासून कोणच वाचवू शकत नाही. हे सगळं ना तू पुन्हा ब्रँड अँबॅसेडर झालीस ना त्यामुळे झालंय. अनफॉर्च्युनेटली तू ना यावेळेस अनलकी ठरली आहेस कंपनीसाठी. काय करणार, तुझा तो मित्र नाही, तुझा नवरा सतत पारू 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 करत मागे मागे फिरत असतो. काय ग, काय जादू केली आहेस त्याच्यावर? जादू टोणा वगैरे शिकली आहेस का? काळी जादू केली आहेस तुझ्या मित्रावर? नो सॉरी, नवऱ्यावर? अनुष्का मॅडम बस करा. तुम्ही मला काय बोलायचंय ना ते बोला, पण आदित्य सरांबद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी. आदित्य, आदित्य बघितलंस ना, मी तुला सांगत होते ना, पारू अजूनही तुला नवराच मानते. हे आदित्यपासून सिक्रेट ठेवायचं ना? गॉट इट. तर कसं आहे, हे सिक्रेट जरा योग्य वेळ आले की मला बरं पडेल ना सांगायला. सावित्री आत्या, आज गोड बनवा ना. तुमच्या पारूचा नवरा आलाय बाहेर. गोड तर बनलंच पाहिजे, हो ना? घ्या करायला. पारू, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. पारू बाळा, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.